नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजेच युफोरिया व्लॉगवर. खरं तर माझा हा आजचा भाग थोडा वेगळाच आहे. का तर आज आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि नाटकांमध्ये ज्यांनी आपलं नाव गाजवलं असे माधव अभ्यंकर सर आपल्यासोबत बसलेले आहेत. त्यांच्या आयुष्यात कशा घडामोडी झाल्या आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. खरं तर रात्रीचं खेळ झाले ह्या मराठी मालिकेमध्ये ज्यांनी आपली एक भूमिका गाजवली आणि ज्या भूमिकेने पूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ केली आणि मजेदार गोष्टी झाल्या असे माधव अभ्यंकर सर म्हणजेच उर्फ अण्णा नाईक आपल्यासोबत बसलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आपण जी अनेक चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं, मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी, कन्नड, पण रात्रीचं खेळ झाले ह्या मालिकेमध्ये आपली जी अशी भूमिका आपण दाखवली त्याबद्दल आपण काय सांगू शकता का? तसं असं आहे की ती मालिका माझ्याकडे आली जेव्हा आली तर पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग असे 3 भाग झाले त्याचे. पहिल्या भागात अगदी छोटीशी माझी भूमिका होती त्याच्यात. खरं तर म्हणजे पहिल्याच एपिसोडला मी मरतो आणि मग पुढे ती मालिका सुरू होते. पण त्या मालिकेमध्ये पहिल्या भागामध्ये जे काही अण्णा नाईक या व्यक्तिमत्वाबद्दल बोललं गेलं तर त्याचा एक प्रिक्वेल म्हणजे दुसरा भाग आहे. जनरली लोक सिक्वेल करतात, हा प्रिक्वेल होता. म्हणजे मागे काय घडलं तर ते सगळं त्याच्यात तुम्हाला बघायला मिळालं. आणि मग त्याचे जे कारनामे आहेत अण्णाचे की तो माणसं सहज ढेकून मारल्यासारखे मारतो, त्याच्या बायकांशी असलेले संबंध, पैशांचे त्याचे व्यवहार, जमिनीचे व्यवहार आणि त्याचं एक भन्नाट व्यक्तिमत्व त्याचं म्हणजे कुठल्याही गोष्टीला न घाबरणारा असं एक डॅशिंग कॅरेक्टर ते करायला मिळालं. आणि मग पुन्हा त्याचा ते तिसरा भाग पण झाला आणि तो लोकांच्या अतिशय पसंतीस पडलं हे सगळे कॅरेक्टर्स. आपण ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून किंवा ह्या क्षेत्राच्या आधी आपण काय करत होता? कॉलेज जीवनापासून मी या क्षेत्रामध्ये आहे, पण मी ॲक्च्युली स्पोर्ट्समन होतो आणि अपघाताने मी या क्षेत्रामध्ये आलो आणि मग माझं स्पोर्ट्स बाजूला राहिलं आणि मग मी पूर्णपणे अभिनयाकडे वळलो. अभिनय, दिग्दर्शन अशा बऱ्याच गोष्टी मी पुढे करत राहिलो. मग आणि कॉलेजमध्ये सुरू केल्यामुळं एक परिपक्वता जी म्हणतो ती माझ्यात ती येत गेली. बरेच वर्ष काम केल्यामुळे, अनेक सिनियर्स लोकांबरोबर काम केल्यामुळे. पण फक्त मी एवढंच करत नव्हतो, तर मी त्या पलीकडे व्यवसाय करत होतो. ॲक्च्युली माझं एक हॉटेल होतं आणि कन्स्ट्रक्शनमध्ये होतं आणि बरेच वर्ष मी ते करून दोन्ही व्याप सांभाळून अभिनय पण करत होतो. पण 2005ला मी ते सगळे माझे व्यवसाय बंद केले आणि पूर्णपणे मग याच्यामध्ये मी कामाला लागलो. म्हणजे आपले ह्या कलेसाठी तुम्ही सर्व आपले व्यवसाय बाजूला सोडून ह्या कलेलाच आपल्यात आत्मसात केला. हो. ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये येण्याआधी आपण नाटकं पण करत होता, त्या संदर्भात काही माहिती थोडीशी? बरेच वर्ष मी नाटकं करतोय, अजूनही करतो. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी माझं घाशीराम कोतवाल हे नाटक करत असतो. त्याला 30 वर्ष झाली आता मी ते नाटक करतोय आणि 1300च्या वरती त्याचे प्रयोग झालेले. त्या व्यतिरिक्त आमदार सौभाग्यवती, लग्न, कालचक्र, पडघम नावाचं एक नाटक मी केलं होतं तेव्हा. ते अशी बरीचशी नाटकं मी केली. त्याच्यामुळे नाटकात काम करणं ही एक वेगळी मजा असते, चित्रपटात काम करणं एक वेगळी मजा आणि सिरियलमध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी मजा आहेच तुम्हाला. आणि तुमचं ते आवडीचं असेल तर ते तुम्हाला आवडतं. म्हणजे त्याच्यात काय बरेचदा लोक प्रश्न विचारतात की कुठलं क्षेत्र आवडतं वगैरे. मला तिन्ही क्षेत्र आवडतात, ज्याच्यात मी आहे ते मला आवडतं. आपल्या म्हणजे ह्या चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना असा काही एक मजेदार प्रसंग? असे बरेच गोष्टी घडत असतात. तर रात्रीच खेळ चालायच्या वेळेसुद्धा प्रचंड गर्दी माझ्याबरोबर फोटो काढायला, माझी सही घ्यायला वगैरे. पण सुरुवातीला त्या बायका किंवा जे कोण असतील ते शिव्या द्यायचे मला, म्हणजे माझा रागराग करायचे वगैरे. पण ते म्हणायचे की ते आम्हाला तुम्ही काम भारी करता आणि ते तुम्हाला ते कामामुळे आम्हाला राग येतो तुमचा, अदरवाईज आमचं फार प्रेम आहे तुमच्यावरती. आणि ते कॅरेक्टर तसंच होतं की राग यावा असंच होतं. पण ते तो काही व्हिलन होता असं नाही, तो खरं तर त्या मालिकेचा हिरोच होता. त्यामुळे ते प्रेमानेही बोलायचे नंतर, पण सांगायचे की सॉरी पण तुमचा राग येतो, पण माफ करा, पण आवडतं आम्हाला तुमचं काम, असं होतं. धन्यवाद. आपली माहिती दिल्याबद्दल आपला मी आभार व्यक्त करू. थँक्यू. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.